मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, साताऱ्याजवळ असं एक गाव आहे जिथे 1000 वर्षाचा इतिहास व राजा रवी वर्माची चित्रकला आणि जागृत नवसाला पावणारी देवी एकत्र आहेत. मग हे गाव नक्की आहे तरी कुठे? औंध. हो, बरोबर ऐकलत, औंध. आणि तुम्हाला माहिती आहे, इथल्या यमाई माऊलीने अफजल खानालाही झुकायला लावले. औंधची यमाई देवी स्वयंभू आहे, म्हणजे कुणी मूर्ती आणून बसवलेली नाही. हे मंदिर साताऱ्यापासून फक्त 25 किलोमीटरवर कोरेगाव रोडला औंध फाट्यावरती जे औंध गाव लागते तिथे एका छोट्या टेकडीवरती हे मंदिर आहे. साताऱ्यापासून इथे पोहोचण्यास जवळपास 45 मिनिटे लागतात. तसेच इथे येण्यासाठी साताऱ्यावरून एसटीसुद्धा उपलब्ध आहे. या यमाई माऊलीचा इतिहास आपल्याला केदार विजय या संस्कृत ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. 1779 मध्ये हरी अंगापूरकर यांनी याच ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. या ग्रंथात एकूण 36 अध्याय आहेत. यातल्या 27व्या अध्यायात यमाई देवीची कथा सविस्तर दिली आहे. तसेच कोल्हासूर नावाचा महाभयंकर राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाकडून वर होता की ज्या भूमीच्या नावावरून तुझा अंत होईल तिथेच तू मरशील. या वराच्या जोरावर त्याने स्वर्ग, पाताळ, पृथ्वी सगळीकडे धुमाकूळ घातला. करवीर म्हणजे आजचे कोल्हापूर. हे कोल्हापूर सोडून लक्ष्मी मातेलाही पळून जावे लागले. तेव्हा केदारनाथांनी देवांना वाचवण्यासाठी व कोल्हापूरला लक्ष्मी मातेला परत स्थापित करण्यासाठी ते दक्षिणेकडे निघाले. येताना वाटेत औंधासूर नावाचा दैत्य त्यांना अडवू लागला. हा औंधासूर पण असुरच होता. केदारनाथ एकटे औंधासुराला हरवू शकत नव्हते. तेव्हा त्यांनी आदिमाया शक्तीला ये माई मदतीला अशी हाक मारली. आदिमाया तेव्हा यमाई देवीच्या रूपात मदतीला आली. तेव्हा यमाई देवीने अष्टभुजा रूप धारण करून औंधासुराशी युद्ध करून यमाई देवीने औंधासुराचा वध केला. त्या जागी औंधासुराचा वध झाला म्हणून त्या जागेला औंध नाव पडले. आजचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळचे औंध गाव हेच ते स्थान आहे. औंधासुराचा वध करण्यासाठी यमाई देवी कंठगिरी डोंगरावर प्रकट झाली आणि यमाई ही मूळ माया असल्यामुळे या डोंगराला नंतर मूळगिरी म्हणू लागले. मूळगिरीवरचे यमाई मंदिर हेच औंधचे मूळ पीठ आहे. तसेच औंध हे पंडित पंतप्रतिनिधींचं संस्थान होतं. परशुराम पंतप्रतिनिधी यांनी यमाई देवीला कुलदैवत मानलं. असं म्हणतात की संस्थानाच्या स्थापनेच्या वेळी देवी स्वप्नात दिसली आणि म्हणाली, मी इथे टेकडीवर आहे, माझं मंदिर बांध आणि राज्य कर. मग पंतप्रतिनिधींनी टेकडीवर भव्य मंदिर बांधलं आणि राजा रविवर्माकडून भिंतीवर चित्रे काढून घेतली. आज 300 वर्ष पलटून गेली तरीही या चित्रांमधले कलर जसेच्या तसे आहेत. अशी मान्यता आहे की ही देवी यमदेवाला रोखते, म्हणून अपमृत्यू टळतो, आजार बरे होतात, नवस पूर्ण होतात. तसेच इसवी सन 1659च्या सुमारास ह्या भागात सगळीकडे शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढत होतं. त्यामुळे बिजापूरची आदिलशाही चिडली होती. त्यांनी आपला सरदार अफजल खान याला 10,000 फौज, तोफा, हत्ती देऊन महाराष्ट्रात पाठवलं आणि आदेश होता छत्रपती शिवाजी राजांना जिवंत किंवा मेलेलं पकडायचं, त्यांची सगळी मंदिरं फोडायची. अफजल खानाने पहिल्यांदा तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर आणि पंढरपूरचं विठोबा मंदिर तोडल्यावर तिथून निघून तो औंधच्या दिशेला वळाला. कारण औंध पंडित पंतप्रतिनिधींचं संस्थान होतं आणि इथे प्रसिद्ध यमाई देवीचं मंदिर होतं. अफजल खान येतो हे कळताच औंधच्या पुजाऱ्यांची तारांबळ उडाली. मूर्ती घेऊन पळून जाता येत नव्हतं, कारण मूर्ती दगडाची होती. तेव्हा यमाई देवीची मूर्ती गाभाऱ्यातच ठेवून त्यावर दगड, चुना टाकून भिंत बांधली. मंदिराच्या बाहेर अर्धचंद्र मिनारसारखा आकार दिला. वर हिरवा झेंडा लावला. काही पुजाऱ्यांनी अंगावर पांढरे कपडे, टोपी घातली आणि स्वतःला फकीर म्हणून घ्यायला सुरुवात केली. म्हणून आजही यमाईच्या पुजाऱ्यांच्या एका शाखेला फकीर पुजारी म्हणतात. अफजल खान आपल्या फौजेसह औंधमध्ये शिरला. त्याला वाटलं इथेही मोठं हिंदू मंदिर असेल, पण त्याने पाहिलं समोर एक उंच दीपमाळ आहे, त्यावर नक्षीकाम, कारागिरी अतिशय सुंदर आहे. मंदिराचा बाहेरचा भाग मशिदीसारखा दिसतोय. आत काही फकीर नमाज पढत आहेत आणि या सर्वाची नोंद आपल्याला बॉम्बे गॅझेटमध्ये सुद्धा पाहायला मिळते.
तेव्हा दीपमाळेचं सौंदर्य आणि मंदिराचा वेश पाहून अफजलखान संभ्रमात पडला. त्याने ते मंदिर फोडण्याचे धाडस केले नाही. खानाने गावकऱ्यांना विचारलं, हे मंदिर आहे की मस्जिद? पुजारी म्हणाले, हुजूर, ही पीर बाबांची दर्गा आहे. खानाने आजूबाजूला पाहिलं, काही सापडलं नाही आणि मग तो पुढे प्रतापगडकडे निघून गेला. अफजल खान गेल्यावर पुजाऱ्यांनी गाभाऱ्यातली भिंत फोडली. यमाई देवी सुरक्षित होती. तेव्हापासून यमाई देवीला जागृत आणि रक्षणकर्ता म्हणून मानायला सुरुवात झाली. मान्यता आहे की दीपमाळेवरचा दिवा बघूनच खानाचा हात थांबला. आजही नवरात्रात दीपमाळ पेटवली जाते. जिथे देवीचा हात तिथे शत्रूही झुकतो. म्हणून असे म्हणतात की औंध यमाई माऊली अफजल खानालाही नमत नाही. यमाई देवीच्या मंदिरात दर्शन करून खाली उतरलं की 2 मिनिटाच्या अंतरावरच पंतप्रतिनिधींचा जुना राजवाडा आहे. त्याच राजवाड्यात एक सुंदर असं ऐतिहासिक संग्रहालय आहे, जिथे 300 वर्षाचा इतिहास जपणारी राजा रविवर्माची ओरिजिनल चित्रे तसेच मराठ्यांच्या तलवारी, बंदुका, भाले, ढाली, जुने पोशाख, जुनी नाणी, जुने पत्रव्यवहार आणि त्या काळात वापरल्या गेलेल्या राजेशाही वस्तू आपणास पाहावयास मिळतात. हे संग्रहालय सकाळी 10 ते 6 उघडे असते. तर मंडळी, इतिहास, श्रद्धा आणि कला या तिन्हींचा संगम म्हणजे औंधची यमाई माऊली. जर तुम्ही साताऱ्याला आलात तर एकदा औंधला नक्की भेट द्या. जय यमाई देवी.